पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण मुंबईपासून काही अंतरावर जंगलात लपलेला, समुद्रावर नजर ठेवलेला एक रहस्यमय किल्ला आज आपण बघायला जाणार आहोत. तर तो किल्ला कुठला आहे ते आपण पुढे तिथं खालतून त्याचा एंट्री पॉईंट आहे. तिथं आम्ही गाडी पार्क केली आणि आता वरती चाललोय. सगळ्यांनी लक्ष द्या, या सूचना फॉलो करा सगळ्यांनी. आज आम्ही आलोय द्रोणगिरी किल्ला पाहायला. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण जवळ आहे. हा किल्ला समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे पूर्वी संरक्षणासाठी खूप महत्त्वाचा मानला जात होता. शकली ब्रेक. किल्ल्यावरून अरबी समुद्र, उरण परिसर आणि जयंतपेटी बंदराचा भाग दिसतो. इथे किल्ल्याची माहिती दिली आहे. इथे सगळे कशासाठी आलो आपण आलेलो आहे ते बघण्यासाठी की आपल्या महाराजांचे किल्ले आता कसे आहेत आणि त्यांचा आता हाल कसा आहे. आणि तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? सेमच महत्व आहे बाबा, काय बोलणार तुम्ही. तिथं दिलंय बंद के फिरायचं नवीन नका. पण हे काय आहे? तुम्ही आता जो पोस्टर बघितला तो बेसिकली बाजूला ONGC प्रोजेक्ट आहे, तर तो त्यासाठी लावला. म्हणजे एकदम असं रिलॅक्स वाटते. काय काय रिलॅक्स वाटतं तुला? ते वातावरण एकदम गाड्यांचा आवाज नाही, शहराची दगदग नाही. आणि तुम्ही जरी फॅमिलीसोबत आलात, फ्रेंड्ससोबत आलात तरी तुम्हाला एकदम असं रिलॅक्स वाटतं. तुमची बॉडी पण एकदम रिलॅक्स होईल आणि थोडा व्यायाम पण होईल तुमचा. आणि अशा ठिकाणी आलं पाहिजे आपण महिन्यातून एकदा तरी. ऐकताय ना? भाई साहब, 10 मिनिटाच्या ट्रॅकने सकाळी पाणी काढला, घाट काढलाय. हाय छोटाच रे, पण एवढं सवय लावा, सवय लावा. घरात बसून असलं की असं होतं. चढते बघा. सरकणार नाही ना रे. आयला त्या दोघांना काहीच फरक पडत नाही. माझे झालं टाईट झाले. जा पळत चल. बरोबर आला का रस्ता? ट्रॅक सुरू करायच्या आधी कोणीच काय खाऊ नका, पाणी पण नका पिऊ. एकदा वरती पोचल्यावरती काय खायचं काय प्यायचं ते प्या. लय बेकार खाल्ले होते. हे दोघं बघा नुसते सुटलेत, पळत सुटलेत नुसते.
40 मिनिटाच्या ट्रॅक नंतर आपल्याला समोर तटबंदी दिसते आणि हा आहे किल्ल्याचा मागचा दरवाजा. आपण आतमध्ये आल्यावरती आपल्याला असं काय दिसतं. थोडं पुढे गेलो मी डाव्या हाताला बघितलं तर बाजूला एक तोफ आहे. ही तोफ गडाच्या पायथ्याशी सापडली आहे. जे आपले गड संवर्धन करणारे आहेत तिथे त्यांनी ते वरती घेऊन आले. सगळ्यात भारी गोष्ट त्यानंतर असं वातावरण आहे. या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे. हा किल्ला यादवकालीन आहे. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांनी जिंकला. मग त्याने किल्ल्याची दुरुस्ती केली व तिथं त्यांनी 3 चर्च बांधले होते. त्यातले 2 चर्च आता नामशेष झालेत. हा एकच चर्च आता तिथे आहे. सध्या तर चर्च सारखं काहीच नाही राहिलं याच्यात. भारी ना. चर्चच्या बाजूलाच तिथं पाण्याची टाकी आहे. किल्ल्यावरची खास गोष्ट जेव्हा जेनजी पोरांना का माहिती नसतं तेव्हा जेनजी पोरं असे करतात. काय करत होता तो आता? गुगलला सांगवतो कारण आम्हाला थोडी माहिती पाहिजे आणि ते कोणी नसल्यामुळं गावकरी आम्हाला माहिती नव्हती भेटत म्हणून आम्ही गुगलला विचारतो की काय मग काय सांगितलं जेमिनीने? काय सांगितलं? आम्हाला त्याला माहिती विचारते. की बाबा कुठे आहे? तुम्ही सांगा लोकेशन कुठे आहे. तर म्हणजे जेमिनीला पण ह्या जागेबद्दल थोडी कमी माहिती आहे. म्हणजे आपल्या तरुण पिढीने असं करावं की आजूबाजूला गावातून फिरून इथली माहिती गोळा करून विकिपीडियावर टाकावी जेणेकरून जेमिनी पण इतर नवीन माणसांना ती माहिती पुरवू शकते इझिली. आपण करू शकतो ही नवीन पिढी. आपण मोबाईल गेम सोडून जर असे किल्ले फिरलं आणि तिथून गावागावातून माहिती काढली तर आपल्या पुढे भविष्यातील पिढीला आपण असं जनरल नॉलेज खूप देऊ शकतो. पराक्रम किंवा गडांबद्दल इतिहास किंवा गडांची माहिती पण देऊ शकतो त्यांना. तर तुम्ही नक्की अशा किल्ल्यांना भेट द्या. जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल तुम्ही एक दिवस सुट्टी घ्या आणि भेट द्या. मित्रांसोबत या, फॅमिलीसोबत या. पण तुम्हाला असं वाटेल की मी सुट्टी केली पण माझा दिवस खूप चांगला गेला. तुमच्यापैकी कोणाला या देवींची माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर फुल त्याने एकदम असं मनातून बोललो तो एकदम. आणि खरं म्हणावं घ्या सगळ्यांनी एक दिवस या सर्वांनी. एक दिवस खूप मोठी गोष्ट नाही. एक दिवस त्या दिवशी या. रायगड वगैरे तर सगळेजण फिरतात. ते तर फिरलंच पाहिजे. पण हे बाकीचे किल्ले पण फिरले पाहिजे. ज्या गडांची माहिती नसेल त्या गडांवर जा कारण त्या गडांची माहिती इतरांना पण देऊ शकतो आपण. हा एक दुसरा रस्ता आहे आणि ही किल्ल्याची तटबंदी आहे सगळी. दुर्लक्ष आहे या किल्ल्यावरती. मुंबईपासून अगदी जवळ असला तरी दुर्लक्षित राहिलेला असा किल्ला आहे. आधी ठीक आहे मान्य करू शकतो की रस्ता वगैरे चांगला नसेल काय वगैरे. पण आता रस्ता तर एवढा भारी बनवला आहे. तर म्हणजे हा दुर्लक्षित राहिला की इथं पर्यटन कमी आहे. बाकीच्या किल्ल्यांपेक्षा पर्यटन भरपूर कमी आहे. त्यामुळे हा दुर्लक्षित किल्ला आहे. मी सध्या तर या किल्ल्यावरती आम्ही तिघच आहे. यावर आपण समजू शकतो किती दुर्लक्षित किल्ला आहे. अशा किल्ल्यांबद्दल माहिती सर्वांना झाली तर पर्यटन वाढेल आणि त्यामुळे सरकार पण लक्ष ठेवेल या किल्ल्यांवर. मात्र म्हणणे सरकारकडून कशाला जाऊ द्यायचं. जेवढं आपले ज्या ज्या एरियामधले आहेत ते सर्वांनी एकत्र येऊन महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा गड किल्ल्यावर जाऊन साफसफाई केली तर काय वाईट आहे. काही काही संस्था करतात. काय काय आहे संस्था भरपूर संस्था. आपल्यापासून सुरुवात करावी. बघू
लवकरच आपण ह्याच्यावरती एक ग्रुप वगैरे बनवू, करू आपण सुरुवात, काहीतरी करू ह्याच्यावरती. प्रत्येक वेळेस सरकारला बोलत राहणं पण बरोबर नाही ना. सरकार सरकारचे कामं करते ज्यामध्ये त्याला प्रॉफिट आहे, सगळ्या गोष्टी आहे. जर हे गड किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर आपल्यालाच काहीतरी करायला लागेल. हा किल्ला पहिलं दोनाग्री यादव, नंतर फ्रांस, त्यानंतर काही काळ हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता, पण 10 मार्च 1739 रोजी मराठा सरदार मानाजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकला. यानंतर हा किल्ला मराठा आरमारासाठी महत्त्वाचा ठरला. पुढे ब्रिटिशांच्या काळात किल्ल्याचे महत्त्व कमी झाले आणि तो हळूहळू आता नामशेष झाला. हा किल्ला स्वराज्यामध्ये आता हे सगळं बघताय तुम्ही इकडं, ही सगळी किनारपट्टी आहे. सध्या दिसत नाही मला, हा याला इकडून बघा, ही सगळी किनारपट्टी आहे. तर त्या किनारपट्टीवरती लक्ष ठेवण्यासाठी व आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. तर या सगळ्यांनी हा किल्ला बघा नक्कीच, किल्ला भारी आहे. अजून तुला काय बोलायचं? काय नाही, सर्वांनी या किल्ल्याला विजिट करा आणि इतिहासाची जाणीव होईल असा किल्ला आहे. प्रत्येक किल्ला मित्र फक्त नावाला नसावे तर फिरणारे मित्र पण असावेत. ते पण गड किल्ले. गड किल्ले इतर पब वगैरे मित्र तर आजकाल भरपूर आहेत, पण गड किल्ल्यांची आवड आपल्याला भरपूर आहे. पबला, फार्म हाऊसला जायला, तिकडे जायला तुम्हाला भरपूर जण भेटतील. पण किल्ल्यावर यायला खूप दम लागतो, हिंमत लागते आणि आवड लागते खरी म्हणजे आवड, जी आजकालच्या पिढीमध्ये दिसत नाहीये. मोबाईलच्या दुनियेमधून बाहेर नाही. हा भाई रात्रीची नाईट करून आलाय, नाईट केले, रात्री 11 वाजता कामाला गेलाय, सकाळी 7 वाजता घरी आला, लगे आंघोळ बिंघोळ करून 7:30-8 पर्यंत खालती. अशी पोरं पाहिजे. अशी बरं पाहिजे, नाहीतर तुम्ही नाही कारण मी आता नाही. आपण आहो तोपर्यंत हे किल्ले परत जे आपले असे सांस्कृतिक गोष्टी आहेत ते जपणार आहे. पण आपली जी पुढची पिढी येईल ना, त्यांना फक्त मोबाईलमधले व्हिडिओ गेम्स आणि असं पबजीला जाणे किंवा पार्ट्या करणे हेच त्यांना समजणार आहे. पण आपण जर हे जपलं नाही ना, तर पुढच्या पिढीपर्यंत हे काय राहणार नाही. कदाचित आता हा फक्त- किल्ला आहे एवढं पण राहणार नाही. फक्त ह्या गोष्टी पुस्तकांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दिसतील. पुस्तकांमध्ये पण नाही, NCERT मधून तर चक्क मराठी एम्पायरचा मॅपच काढला बाजूला. ते सांगतो, इतिहासाला लपवण्याचा प्रयत्न कुठे चाललाय आणि आपण त्याला कारणीभूत आहोत, कारण आपल्याला आपल्या इतिहासाची आवड नाहीये आणि आपल्या इतिहासाचं महत्त्व नाहीये. ही गोष्ट बरोबर बोलला तू. काही असं जोपर्यंत आपण स्वतःहून एखादी गोष्ट नाही करणार तोपर्यंत आपण दुसऱ्यांना बोलू पण शकत नाही की तुम्ही करा. आपला इतिहास एवढा मोठा आहे की आपल्या पिढ्या जातील सांगतात, पण बाकीचे इतिहास नसून ते आपला इतिहास मोठा सांगतात. काय बोलतो ओमकार, तुला काय वाटतं किल्ल्यावर येऊन? किल्ला एक नंबर आहे, सगळ्यात बेस्ट, एकदम शांत वातावरण आहे. आता दुपार, आता वाजलेत 12 वाजलेत जवळजवळ. उन्हाचा काय आता पता दिसत नाहीये इथं, सगळीकडे झाडे झुडपेत. जर आपल्याला ऐतिहासिक वारसा जपायचा असेल तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. ती गोष्ट एक बरोबर आहे. बघू, आम्ही तर ट्राय केले आता एक, हळूहळू आता बघू हा ग्रुप किती मोठा होतोय. अजून तुमच्यापैकी जर कुणाला जॉईन व्हायचं असेल, असं नाही की तुम्ही जॉईन होऊन तुम्ही फिरायला झाला पाहिजे किंवा काय, कमीत कमी तुम्ही आपण एक हे ठेवू शकतो, आपल्यामध्ये काहीतरी कॉन्टॅक्ट ठेवू शकतो की जर कुठं काय किल्ल्यांवरती काय कार्यक्रम वगैरे करायचा असेल किंवा कुठली मोहीम चालवायची असेल तेव्हा तर कमीत कमी आपण एकत्र येऊ. त्या गोष्टीने तेवढंच आपलं इतिहास वाचल, आपले गडकिल्ले वाचतील. संवर्धन होईल.
गडावर कचरा. वडापाव, कालिंगार, पांटा, आहे गड. गडापासून तुम्ही थोडस 2 किलोमीटर पुढे आला की तुम्हाला भेटणार हे उरणचा बीच. ऍक्च्युली हा बीच नाही, किनारा आहे, किनारा. अजून हे बघा, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओमधला कुठला पार्ट आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा.